नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे नाट्यमय प्रसंग निर्माण झाला। कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्या कर्मचाऱ्यावर होता। दरम्यान हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस विभागानं आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे। ही घटना गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडली। SI आदर्श भंडारे लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत आपल्या ड्युटीवर होते। दरम्यान पोलीस मुख्यालयात तैनात असलेले कॉन्स्टेबल किरण कुकलारे यांची पत्नी तिच्या भावासह पोलीस ठाण्यात पतीविरोधात मारहाणीची तक्रार करण्यासाठी पोहोचली। कुकलारे यांच्या पत्नीनं फोन केल्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्यानं गोंधळ घालायला सुरुवात केली। शिवाय त्यानं आदर्श भंडारे यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यामुळे पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला। यानंतर सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे यासारख्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। किरण कुकलारेला ताब्यात घेण्यात आलं, मात्र नंतर नोटीस बजावल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं। या प्रकरणाचा पोलीस विभागाशी संबंध असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत किरण कुकलारेला निलंबित केला आहे। हे संबंधित जो पोलीस कर्मचारी आहे, जो पोलीस हेडक्वार्टरला नियुक्त होता, त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती आपण शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हाही दाखल केलेला आहे। माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय यांनी त्याला निलंबित करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास लकडगंज पोलीस करत आहेत।